ओम नमो नारायणाय. नमस्कार. समस्त नृसिंह उपासक, भाविक आणि भक्तजन या सर्व मंडळींना श्री नृसिंहदेवाचे प्रत्यक्ष सचित्र दर्शन तसंच संपूर्ण जत्रा उत्सव आपल्या स्वगृही पाहायला मिळावं आणि त्यामधूनच सर्व नृसिंह भक्तांच्या मनोकामना परिपूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक भाविकाला वाटावं आपणही ही कुर्मगडावरील जत्रा पाहायलाच हवी, एवढाच मनोदय. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. कर्नाटक राज्यामध्ये सर्वश्रुत असा एकमेव ग्राम तो म्हणजे कडवाड. कालांतराने इंग्रजी राजवटीत कडवाडचे कारवार या नावानं रूपांतर झालं. निसर्गरम्य व नयनमनोहर अशा कडवाड गावात अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. हा सर्व परिसर वनराईने नटलेला आहे. या इथंच आपणासमोर दृष्टीस पडतं ते कडवाडवासियांचं ग्रामदैवत श्री ईश्वर महादेव मंदिर. हे मंदिर साधारणतः 400 वर्षापूर्वकालीन असावं असा इतिहासकारांचा दावा आहे. या मंदिरासमोर दीपस्तंभ आणि खास वैशिष्ट्य ठरलेला ध्वजस्तंभ आपणास पाहायला मिळतो. असं हे दृश्य आपणास कुठल्याही मंदिरासमोर पाहायला मिळत नाही. असा हा देवादिदेवांचं कडवाड गाव, प्रत्येकाला आपणही पाहावा असं वाटणारा गाव. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. भगवान कमलापती नारायण विष्णू अवतार श्रीमन नरसिंह हे एक जागृत व शाळीग्राम रूपी श्रद्धास्थान आहे. हे नक्की कोठं आहे हे आपल्याला कडवाड या गावात गेल्यावर कळू शकेल. आता आपण ह्याच नरसिंहदेवाची जत्रा बघणार आहोत. हा जत्रोत्सव किती दैदिप्यमान व अविस्मरणीय असतो याची प्रचिती आता आपल्याला येईलच. हा कार्यक्रम पौष शुद्ध शाकंभरी पौर्णिमा या तिथीस होतो. या नृसिंहदेवाचा संपूर्ण जत्रोत्सव प्रतिवार्षिक प्रमाणे नियोजनबद्ध व संपूर्ण धार्मिक व विधीपूर्वकरित्या थाटात संपन्न होतो. सर्व विश्व, सर्व चराचर, सृष्टी, अनेक भगवंतांचे अवतार, सर्व विश्व ज्या देवतेच्या श्रीचरणी आहे तोच साक्षात परमात्मा नारायण महाविष्णू म्हणजे श्रीमन नृसिंह भगवान. हा परमात्मा म्हणजे साक्षात विश्वकर्मा, विश्वात्मा, नानारूपी आणि तोच सर्वांना शोकनाशक असून या सर्व विश्वाचा तारण करता आहे. तो जगज्जेठी या जगाचा पालन करता म्हणजे श्रीमन नरसिंह देव. हा नारायण विष्णू भगवान संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे. श्री नरहरी नृसिंह जो सर्वज्ञ, चक्रधर, शारंगधर, युद्ध विशारद असा आदि अनंत शक्तिमान, ज्याने हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म ही आयुधे सदैव धारण केलेली आहेत, ज्याच्या मस्तकी नेहमी नवनाग शेषाचे छत्र आहे, असा हा नरसिंहदेव आपल्या आखीव रेखीव लालखीत विराजमान झाल्यावर प्रत्यक्ष इंद्र दरबारातील देव असल्याचं भासतं आणि सर्वांच्या मुखातून जय जयकार होतो. जत्रा उत्सवात तन मन धनपूर्वक सहभागयुक्त अनुभव घेण्याचं भाग्य सर्व नृसिंह भक्तांना लाभतं. श्री नृसिंह देवाचा प्रमुख उत्सवाचा दिवस म्हणजेच पौर्णिमा. सदर दिवशी या देवाचे वंशपरंपरागत अर्चक म्हणजेच पुरोहित सप्रे कुटुंबीय हे नित्य नेमाप्रमाणे देवघरात नरसिंह शाळीग्राम देवाची पूजा, महानैवेद्य, मंगलारती समर्पण करतात. ही परंपरा जवळजवळ 150 ते 200 वर्षापासून अखंड चालू आहे. ह्या घराण्याचा मूळ पुरुष श्री सुब्राय सप्रे, त्यानंतर या घराण्याचा वारसा ग्रामपौरोहित्य ज्यांनी चालवले ते म्हणजे कैलासवासी गजानन सप्रे आणि कैलासवासी पुरुषोत्तम सप्रे. या दोघांनी मिळून जत्रा उत्सवाची जबाबदारी उचलली. त्यांचाच भाचा श्री कृष्णा अनंत पित्रे यांनी हा उत्सव मोठा व्हावा यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. म्हणूनच सप्रे गुरुजींनी लावून दिलेल्या या वळणामुळेच
श्रींचा जत्रोत्सव व्यवस्थितरित्या आणि शांततेत संपन्न होतो. शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच कडवाडवासियांना एक परवडीच. या जत्रेच्या दिवशी प्रत्येक घरात आनंदी आनंदच असतो. सारे भाविक आपल्या परीनं देवाला धूप दीप पुष्प अर्पण करतात. कुर्मगडावर आगमन होण्यापूर्वी श्रींची स्वारी कडवाडातील वाड्यावर भव्य दिव्य अशा तोरणात विराजमान होते. आणि तिथे ग्रामपुरोहित सप्रे करवी नृसिंह देवाची विधिवत पूजा अर्चा होते. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. तेथे मी राहीन होऊन याचक. तेथे मी राहीन, तेथे मी राहीन, तेथे मी राहीन, तेथे मी राहीन होऊन याचक. घालतील भीक त्याची मज, त्याची मज. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी, संतांची या गावी बसे भांडवल. संतांची या गावी बसे भांडवल. संतांची या गावी संतांची या गावी बसे भांडवल. अवघा विठ्ठल धन वित्त. अवघा विठ्ठल धन वित्त, धन वित्त. संतांची या गावी प्रेमाचा
सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांचे भोजन संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे पान संतांची या गावी 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 प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी नंतर काही क्षणातच देवाची लालखी नौकीमध्ये बसवली जाते. यावेळी मोठ्या गजरात नृसिंह देवाचा जयजयकार होतो आणि ह्याच गजरात नृसिंह देवाचं प्रयाण महासागरातून अत्यानंदमयी वातावरणात जलसफर करत सर्वांना आशीर्वाद देत भगवंत आपल्या मूळ स्थानी कुर्मगडावर पोहोचतात आणि मग पुन्हा एकदा देवाचा मोठमोठ्याने जयजयकार होतो. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी 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 देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबा पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन आणिक पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. कुर्मगड म्हणजे काय? तर भाविकांनो, कुर्मगड म्हणजे कासवाच्या आकृती असलेला एक महाकाय डोंगर आणि नृसिंह देवाचं जत्रोत्सवाचं प्रमुख स्थान. ह्या गडावर अनेक वनौषधी आहेत. उदाहरणार्थ अमृतबेल, निंब, ज्येष्ठमध, अर्जुनपत्र अशा अनेक वनौषधींनी हा कुर्मगड नटलेला आहे. येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथेच मंदिरासमोर ब्रिटिशकालीन सुमारे 400 वर्षापूर्वींची तोफ आहे. काही जण या तोफेला शिवकालीन तोफ असंही म्हणतात. श्रीमन्नृसिंह विभवे गरुडध्वजाय तापत्रयोपशमनाय भवौषधाय कृष्णादिवृश्चिक जल अग्नि भुजंग रोगक्लेशव्ययाय हरये गुरवे नमस्ते. गणपति तुलसी भद्रम
तुलसी पत्रम पूर्ण कृपा शनिवार्षिक प्रमाणे सकाळच्या आपले उत्सव करीत शाकांबरी पौर्णिमेला समस्त सपने कुटुंबीय मंडळी एकत्रित येऊन घेऊन आज सूचनाकडे उत्सव साजरे करतात आणि तो आम्ही मोठी कुरुंबराजे येऊन बसला. वर्ष पद्धतीप्रमाणे जत्रेचा उत्सव काहीच विघ्न नसताना कसल्याच अडीअडचणी नसताना सगळ्या भाविकांची मागणी तुला निर्विघ्नपणे मुक्त करून त्यांची मागणी पुरा करची ही विनवणी मान्य करून घे. सगळ्यांचे मनोरथ परिपूर्ण करून घे. तुझे हे संबंध दिसायचे काम जत्रोत्सवाचे आनंदी आणि वडा उमेदीत करून घे आणि सगळ्या भाविकांच्या मार्गावर बोला नरसिंह महाराज की. भाविक हो, या गडाला प्रदक्षिणा करणे तसे अवघडच, पण निसर्गरम्य सागराकडे पाहता पाहता कधी प्रदक्षिणा पूर्ण होते ते कळत सुद्धा नाही. ह्या गडाची प्रदक्षिणा झाली म्हणजे नरसिंह देवालाच एक प्रदक्षिणा घातल्याचं समाधान भाविक मिळवतो. अशा नयनरम्य कुर्मगडावर लहानसं सुबक सुंदर असं मारुतीचं देऊळ आहे. अथांग सागराच्या खारट पाण्याच्या विळख्यात हा कुर्मगड वसलेला आहे आणि त्याच्या पायथ्याशी मात्र अमृतमयी गोड पाणी आहे. म्हणतात ना, ईश्वराची करणी आणि ठाई ठाई निर्मल पाणी. ಪ್ರಹ್ಲಾದಲೋಲನ ಭಕ್ತ ಬಂಧ್ಯನ ಕಾಣಲು ಸಿರಿ ಸುಖವು ಕಸ್ತೂರಿ ತಿಲಕನ ಸಿಂಹರೂಪನ ದಿವ್ಯ ದರ್ಶನವು ಪ್ರಹ್ಲಾದಲೋಲನ ಭಕ್ತ ಬಂಧ್ಯನ ಕಾಣಲು ಸಿರಿ ಸುಖವು. ಸ್ವಾಮಿ ಎದುರಲ್ಲಿ ನಿಂತ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೈಯಲ್ಲಿ ರೋಮಾಂಚನ. ಕಸ್ತೂರಿ ತಿಲಕನ ಸಿಂಹರೂಪನ ದಿವ್ಯ ದರ್ಶನವು. तेथील श्रद्धास्थान म्हणजे श्री खापरी देव, श्री ब्रह्मा म्हणजेच ब्राह्मण देव, कुर्मगडावरील संरक्षक देवता. म्हणूनच या कुर्मगडाची प्रचिती सांगताना ग्रंथकार म्हणतात, कूर्म अवतार धरुनी सुलभ महाकपटी मधुकैटभ वधुनी भक्ता करिसी लोभ ब्रह्मांड स्तंभ तू होसी. अनंत केशव, नारायण, विष्णू, हरी अशी अनंत नामे भगवंताची म्हणजेच लक्ष्मीपती नरसिंहदेवाची, ज्याचा उत्सव मागील अनेक वर्षापासून इथे संपन्न होतो. तो आजतागायत इथे अखंड चालू आहे. तुम्हा सर्वांना ठाऊक आहेच की कुविख्यात राक्षस हिरण्यकशपू ज्यावेळी मदोन्मत्त झाला त्यावेळी भक्त प्रल्हादाकरता उग्ररूपी धारण केलेला अवतार म्हणजेच नृसिंह अवतार, आणि खांबातून प्रकट होऊन ज्या दैत्याचा अंत केला तोच हा भगवान नृसिंहदेव. कस्तूरी तिलकन सिंह रूपन दिव्य दर्शनವು ಪ್ರಹ್ಲಾದಲೋಲನ ಭಕ್ತ ವಂದ್ಯನ ಕಾಣಲು ಸಿರಿ ಸುಖವು. ಸ್ವಾಮಿ ಎದುರಲ್ಲಿ ನಿಂತ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೈಯಲ್ಲಿ ರೋಮಾಂಚನ.
ಕಸ್ತೂರಿ ತಿಲಕನ ಸಿಂಹರೂಪನ ದಿವ್ಯ ದರ್ಶನವು ಪ್ರಹ್ಲಾದಲೋಲನ ಭಕ್ತವಂದ್ಯನ ಕಾಣಲು ಸಿರಿಸುಖವು. कुर्मगडावरील नृसिंहदेवाचा महाप्रसाद अनोखाच. त्याची चव वर्षभर न विसरण्याजोगी. हा नैवेद्य घेतल्यावर प्रत्येक भाविक तृप्त होऊन जातो. ನಾಮ ನೆನೆಯಲು ಲೀಲೆ ತೋರೋ ಸ್ವರೂಪ ನಿಷ್ಠೆ ತುಂಬಿದ ಕಣ್ಣ ಕಾಂತಿಯೇ ದೀಪ. ನಾಮ ನೆನೆಯಲು ಲೀಲೆ ತೋರೋ ಸ್ವರೂಪ ನಿಷ್ಠೆ ತುಂಬಿದ ಕಣ್ಣ ಕಾಂತಿಯೇ ದೀಪ. ಹೊತ್ತನು ಹತ್ತು ಮೆರೆಸಿದ ಭಕ್ತಿಯ ಹೊತ್ತನು ಹತ್ತು ಮೆರೆಸಿದ ಭಕ್ತಿಯ ಹಲವು ನಾಮರೂಪದಿಂದ ಜಗವ ಪೊರೆವನು. ಕಸ್ತೂರಿ ತಿಲಕನ ಸಿಂಹರೂಪನ ದಿವ್ಯ ದರ್ಶನವು. ಕಸ್ತೂರಿ ತಿಲಕನ ಸಿಂಹರೂಪನ ದಿವ್ಯ ದರ್ಶನವು ಪ್ರಹ್ಲಾದಲೋಲನ ಭಕ್ತವಂದ್ಯನ ಕಾಣಲು ಸಿರಿಸುಖವು. ಸ್ವಾಮಿ ಎದುರಲ್ಲಿ ನಿಂತ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೈಯಲ್ಲಿ ರೋಮಾಂಚನ. ಕಸ್ತೂರಿ ತಿಲಕನ ಸಿಂಹರೂಪನ ದಿವ್ಯ ದರ್ಶನವು ಪ್ರಹ್ಲಾದಲೋಲನ ಭಕ್ತವಂದ್ಯನ ಕಾಣಲು ಸಿರಿಸುಖವು. देवाला नवस बोलून प्रथम दिवसीय कार्यक्रम संपन्न होतो. दिवस उगवला विसर्जनाचं असं म्हणता म्हणता कुर्मगडावर पहाट कधी होते काही कळतच नाही. मग सर्व भोई समाज एकत्र होऊन नृसिंह देवाची स्वारी लालखीतून पुन्हा कारवार मार्गे कडवाडच्या दिशेने वळू लागते.
आतां विनवणी केल्ली आसा त्या विनवणी प्रमाणे तुमगेले सगळे त्या प्रमाणे काम जावं ह्यासाठी हांव ह्या नरसिंहा कडेन विनंती करता की कसलेय त्याच्या बरोबर अडचण येवच्या नजो आणि सुखरीपरित्या ज्या प्रमाणे तुमगेली जी मनोकामना आसा ती त्या प्रमाणे ते पूर्ण करून घेवच्या जाय ह्यासाठी सगळी मंडळी एक ज्याप्रमाणे जाऊन एक रूपान जावचे जाय कारण आज सगळीपणे आसा तुगे हेजेचेर सगळी चर्चेर आसा सगळ्याक त्या प्रमाणे तुवें आनी एकोटी करून घेवन हे जे कार्य आसा ते उत्तम रितीन फुडल्या वर्साच्या आत त्याप्रमाणे तुवें कण घेवची ही प्रेरणा त्याप्रमाणे दिवची आणि कसलेय तेतूंत विघ्न येवच्या नजो ह्यासाठी तू चरणा कडेन विनंती आसा जय नरसिंह महाराज नंतर प्रत्येक वाड्यावर देवासाठी अनेक भव्य दिव्य अशी तोरणे उभारलेली असतात. ठिकठिकाणच्या रस्त्यावरील रांगोळ्या प्रत्येकाच्या डोळ्यांना भुरळ पाडत असतात. या सर्व मोठ्या तोरणांनी लालखी उभी ठेवून भाविक श्रींना आरती करतात व नंतर माटोळीच्या फळफळावळीचा लिलाव होतो आणि पुढील प्रवास सुरू होतो. दुसऱ्या दिवसाची पहाट उजाडताच नृसिंह देवाचा रथ सुकेरी पुलावरून कडवाडच्या आपल्या निवासस्थानाच्या दिशेने वळू लागतो. पौष महिन्यातच कडाक्याची थंडी या सर्वांवर मात करून नृसिंह भक्त तन मन धनपूर्वक देवाचा रथ ओढतात. आणि इथे सर्व भोई समाजाचे भाविक देवाची पुन्हा विधिवत पूजा करतात आणि इथे पुष्कळ फळ फळावळीची पावणी होते.
नंतर पुन्हा देवाचा रथ आपल्या स्वगृही म्हणजेच सप्रेंच्या घराकडे वळतो. सर्वप्रथम सप्रे दाम्पत्य देवाला नारळ ओवाळून मंगलदीप ओवाळतात आणि देवाला घरात घेतात. या देवाची आखीव रेखीव तेजपुंज अशी श्रींची मूर्ती घडवण्याचं काम जळगावमधील हुजरी गावामधील एका बुजुर्ग कलाकाराच्या हस्ते संपन्न झालं आहे. त्यानंतर पुरोहितांमार्फत जत्रोत्सवाची सांगता करतात. यावेळी सर्वत्र प्रसन्नमयी आणि मंगलमयी वातावरण निर्माण होतं. मग सर्व नृसिंह भक्त, भाविक, कुळावी आणि भजक देवाचा प्रसाद घेऊन देवाकडे मागणं मागतात. अन नृसिंह देवाचा शुभ आशीर्वाद घेऊन आपल्या घरी आनंदानं व हसतमुखाने स्वगृही परततात. ओम नमो भगभ्यो नमो हरभ्यो नमो भ्यो नमः आतेभ्यः यजामदेवानगे चक्रमा ममाचारो सजौतमालक्ष्यदेवा. सगळे पाय पडतात. नमो तंबाय सहस्रमूर्ते सहस्रमादा शिशिराय सहस्र कोटी आशीर्वादा सफला संतो मनोरथा सफला संतो. सगळ्यांनी मोठ्यान तथास्तु म्हणा. अशा प्रकारे सुसंपन्न होतो शाकंभरी पौर्णिमा नृसिंह देवाचा जत्रा महोत्सव. प्रत्येक वर्षी अन कुठल्याही संकटाविना